हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग कालचाच आहे आणि काल सकाळचा ब्लॉग तुम्हाला भेटला होता. तर हा संध्याकाळचा ब्लॉग आहे. तर संध्याकाळची वेळ आहे आणि 6:30 झाले असतील. तर इथे माझा सगळा स्वयंपाक तर झाला होता. म्हणजे फक्त भाकरी आणि भात वगैरे झालं होतं. झालं तर भांडे घासून झालं तर कपड्यांच्या घड्या, घरात झाडू मारून ही सगळी कामं झाली होती. फक्त आता भाजी बनवायचं काम बाकी राहिलं होतं. तर साहेब बोलले होते की येताना चिकन घेऊन येतो आणि मसाला वगैरे वाटून ठेव. तर मी ना मसाला जो काही ते खोबरं, टोमॅटो आणि कांदा वगैरे जे काही आहे ना, ते सगळं फ्राय करून ठेवलेलं आहे. पण ना कोथिंबीर नव्हती, त्यामुळं मग मी मसाला वाटला नव्हता. तर आता येताना साहेबांनी कोथिंबीर घेऊन आले आणि कोथिंबीर ना 10 रुपयाची फक्त घेतली होती. तर एवढ्या जास्त प्रमाणात आली कोथिंबीर. तर ना मी काय केलं, केली पूर्ण कोथिंबीर निवडून व्यवस्थित कट केली आणि एका डब्यामध्ये असं भरून फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर नाही म्हणता हे 2 ते 3 दिवस तरी कमीत कमी कोथिंबीर व्यवस्थित राहते, खराब वगैरे होत नाही. तर आता बाकीची जी उरलेली कोथिंबीर आहे ती मी ह्या मसाल्यामध्ये टाकून हा मसाला वाटून घेते. आणि चिकन कसं बनवायची ही रेसिपी तर तुम्हाला मी भरपूर वेळा शेअर केलेली आहे. तर काय नाही, फक्त सुकं खोबरं, टोमॅटो, कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि अद्रक लसूण टाकून मसाला वाटून घ्यायचा. हेच साधं सिंपल हे आहे. तर मी अगोदर ना इथे अद्रक आणि लसूण वेगळं पण वाटून ठेवलं होतं. कारण की चिकन शिजवताना अगोदर मी अद्रक लसणाची पेस्ट, हळद, मीठ लावून चिकन शिजवून घेत असते ना, त्यामुळं मग ते पेस्ट बनवली होती वेगळी. तर आता ती पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्यानंतर जो काही हा फ्राय केलेला मसाला आहे, तो जारमध्ये वाटून घेते. आणि मसाला ना थोडंसं जास्ती घेतला होता मी, त्यामुळं एका याच्यामध्ये होणारच नाही ते. त्यामुळं मी ना अर्धं अगोदर वाटून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा दुसरं अर्धं ते पुन्हा वाटून घेतलं. तर हा मसाला वाटताना थोडंसं पाणी टाकून वाटावं लागतं ना, कारण की बारीक पेस्ट व्हावी त्यासाठी थोडंसं पाणी मिक्स केलं ना, तर मग एकदम बारीक पेस्ट होती या मसाल्याची. त्यामुळं ना मग पाणी वगैरे टाकलं आणि एवढा भरमसाठ मसाला जर टाकला एकदम, तर ते उडतं अंगावरती. म्हणजे मिक्सरचं भांडं जे आहे ते उडून पडतं, असं होत असतं कधी-कधी. त्यामुळं ना मी नेहमी असं चिकनचा मसाला वगैरे वाटायचा असेल आणि थोडासा जास्ती मसाला असेल, तर त्याच्यामध्ये अजून प्लस आपल्याला पाणी ॲड करावं लागतं. त्यामुळं मग मी ना अर्धं-अर्धं वाटून घेत असते. आणि ना आता सध्या अनुताईचा बाहेर अभ्यास चालू आहे, म्हणजे हॉलमध्ये बसून ते अभ्यास करत आहे. आणि साहेब पण कामावरून आलेत, तर ते बेडरूममध्ये जाऊन बसलेत मोबाईल बघत. कारण की बाहेर अनुताई अभ्यास करते, मग तिला डिस्टर्ब होऊ नये त्यामुळं ते गेलेत बेडरूममध्ये. तर आणि वैभवदादा मात्र गेला आहे त्याच्या ट्युशनला. तर इथे सगळ्यांची आपापली कामं चालू आहेत. सगळेजण बिझी आहेत आणि मी माझ्या कामामध्ये पण बिझी आहे. तर आता इथे ना चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं मी आणि त्याला हळद, मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट वगैरे लावून त्याला डायरेक्टली असं तेलामध्ये फोडणी दिली. आणि असं अळणी शिजवून घेतलं ना आणि त्याच्यानंतर फोडणी दिली ना, तर त्याची चव जरा चांगली लागते. नाहीतर ना असं डायरेक्टली फोडणी द्यायचं म्हणलं की मग ते जरा वेगळेच टेस्ट लागते. मी एकदा ना बनवलं होतं असं डायरेक्टलीच फोडणी दिली होती. तर ते सगळ्यांनाच ओळखायला आलं की हे आज काहीतरी वेगळं बनवलं आहे आणि हे अजिबात चांगलं नाही. तू जसं बनवते म्हणजे नेहमी बनवत असते तसंच बनवत राहा. हे असं वेगळं काहीतरी बनवू नको, असं बोलले होते त्या टायमाला मला. तेव्हापासून ना मी डायरेक्टली फोडणी द्यायचं बंदच केलं. म्हणजे अगोदर असं अळणी शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग फोडणी द्यायचं, हे आमचं असतं. तर आता इथे बघा वाटण पण तयार झालेलं आहे पूर्ण. आणि आता हे अळणी शिजते ना, तोपर्यंत मी माझी दुसरी कामं पण करून घेते. तर साहेबांनी ना येता येता बटाटे आणि हिरवे वाटाणे हे पण आणलं होतं, दूध पण आणलं होतं. तर दूध पण गरम करून ठेवायचं आहे आणि वाटाणे वगैरे सगळे सोलून ठेवायचे आहेत. कारण ते
जेव्हा कामावरती जातात ना तेव्हा मग एकतर चणे भिजवलेले घेऊन जातात सोबत, नाहीतर हिरवे वाटाणे, नाहीतर गाजर हे असं काहीतरी घेऊन जातात दुपारच्या टायमाला खाण्यासाठी. आणि आजकाल त्यांचं ते डाएट चालू आहे त्यामुळं ना ते फक्त सकाळीच थोडीशी भाकर भाजी खातात आणि त्यानंतर मग दुपारच्या टायमाला म्हणलं की मग काहीतरी असं वाटाणे गाजर हे खातात. तर आता मला वाटाणे सोलून ठेवावे लागतील. आणि हे बघा इथे तर येता येता स्टेशनवरून गोकुळ दूध घेऊन आले होते. गोकुळ दूध तर इथे आमच्या अवतीभोवती भेटत नाही, तर फक्त इथे अमूल आणि जे खुल्लंवालं दूध असतं ना ते भेटतं. बाकी गोकुळ दूध वारणा हे इथे भेटत नाही, त्यामुळं ते ना तिकडूनच आणावं लागतं स्टेशनवरून. तर आता इथे म्हणजे बटाटे ना आम्ही खूप दिवस झालं बंदच केले होते आणायचे, पण मी आज त्यांना सांगितलं की घेऊन या बटाटे, कारण की मुलांना पण बटाट्याची भाजी वगैरे आवडते. ते वडापावसारखी भाजी म्हणा किंवा दुसरं पण काही रस्सा भाजी वगैरे बनवली तर ती बटाट्याची भाजी त्यांना आवडते मुलांना. त्यामुळं मग मी म्हणलं की तुम्ही तर तुमचं काहीतरी सुकट किंवा हरभऱ्याची भाजी किंवा चिकन हे घेऊन जाचाल, पण मुलांसाठी म्हणलं तर मग बटाटे घेऊन या, बटाट्याची रस्सा भाजी वगैरे बनवेल सकाळी म्हणून सांगितलं होतं त्यांना. तर ते घेऊन आले होते बटाटे. आणि आता हे सगळं निवडून ठेवावं लागेल मला सगळं. तर त्या अगोदर मी इथं दूध हे करायला ठेवते, गरम करायला ठेवते. आणि दूध गरम करायला ठेवलं की मग तिथंच उभं राहावं लागतं, कारण की दूध उतू जाण्याची शक्यता दाट असते. थोडंसं निष्काळजी म्हणजे नजरहटी आणि दुर्घटना घटी असं चालू असतं ते दूध. म्हणजे कधीही माझ्यासोबत तर तसंच होतं. थोडंसं जर मी कुठंतरी जाऊन बसले खाली की दूध उतू जातंच जातं असं होत असतं. त्यामुळं मग ना दूध गरम करायला ठेवलं की मग मी तिथल्या तिथंच उभी राहत असते. आणि आता दूध पूर्ण खाली केलं पॅकेट आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पॅकेटला असं हे करून खंगाळून हे पाणी याच्यामध्ये टाकायचं. तर मी ना अगोदर पाणी टाकत नव्हते, पण एका ताईने मला कॉमेंट करून सांगितलं की ताई पाणी टाका नक्की, कारण की दूध हे होतं जळून जात असतं दूध जास्ती. तर तेव्हापासून मग मी ना थोडंसं पाणी टाकायला सुरुवात केली. तर आता दूध गरम व्हायला ठेवलं होतं, पण माझं लक्ष पूर्ण तिकडंच होतं. तर म्हणजे आत्ताच नुकतंच ठेवलं आहे, त्यामुळं थोडंसं टेकली खाली आणि हे वाटाणे तोपर्यंत सोलून घेते. थोडंसं जरा गरम झालं ना दूध मग तिथंच उभं राहावं लागतं मात्र. आणि ते आता वैभवदादा क्लासवरून रिटर्न आलेला आहे, कारण की त्याच्या क्लासचे जे सर आहेत ना त्यांचे काहीतरी मीटिंग आहे पण कुठंतरी, त्यामुळं लवकर सोडलं मुलांना. म्हणजे 1 तासाभरासाठीच फक्त त्यांचा क्लास घेतला होता, त्यानंतर त्यांना सोडून दिलं. तर आत्ता वैभवदादा पण आला आहे आणि तो बसला आहे तर पियानो वाजवत. तर त्याचं एक हे आहे, त्याला हौस आहे भरपूर त्याची. तर ते पियानो वाजवायचं कधी त्याच्या मनात आलं की कधी पहाटे उठून अचानकच वाजवत बसतो, किंवा कधी त्याला जसं वेळ भेटेल ना तसं तो वाजवत असतो. तर एकेकांमध्ये म्हणजे काही ना काहीतरी कला असते प्रत्येकांमध्ये. तर मला ना असं चित्र काढायची कला होती माझ्या अंगामध्ये. मी ना म्हणजे जसं मला वेळ भेटायचा ना तसं मी पटकन चित्र काढायला बसत होते. आणि आता वैभवदादाला म्हणल्यावरती त्याची कला आहे पियानो वाजवायची. तर कामं करत करत आपला छंद जोपासणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं ना मग मी आता ट्युशनवरून आला आहे तर त्याला अभ्यासाला न बसवता जाऊ दे म्हणलं, त्याला आवडतं आहे ते वाजवायला तर वाजवू दे. तर इतर टायमाला तर म्हणजे सतत जर अभ्यासच म्हणलं तर मुलं मग कंटाळून जात असतात. त्यामुळे सतत अभ्यास नाही करायचा, तर कधी त्यांच्या आवडीच्या गोष्टी पण त्यांना करू द्यायचं. तर आता वाटाणे वगैरे सगळं हे झाल्याच्या नंतर मी इथे भाजी आणि हे म्हणजे आमचा डिनर जो आहे तो तयार झालेला आहे. तर आता पटकन आम्ही डिनर करून घेतो आणि त्यानंतर जायचं आहे शतपावली करायला. तर आता इथे बघा जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही तिघंजणं आलो आहो शतपावली करायला. मी, वैभव आणि साहेब आम्ही तिघंजणंच आलो आहे. अनुताई तर येतच नसते ती कधीच. आणि आज ना वैभवदादा ट्युशनवरून लवकर आला होता, त्यामुळं म्हणजे असं व्हिडिओ करायला जमलं. नाहीतर आम्ही रोज शतपावली करत असतो, पण असं डायरेक्टली चालत व्हिडिओ करणं म्हणजे थोडंसं अवघड जात असतं. त्यामुळं मग मी ना व्हिडिओ वगैरे करत नसते शतपावली करण्याचा.
पण आज आईनास वैभवदादा लवकर आला होता, त्यामुळं त्यांनीच आमचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर फ्रेंड्स, खरंच म्हणजे जेवणाच्या नंतर, म्हणजे सकाळचा असो, दुपारचा असो किंवा रात्रीचा असो, जेवणाच्या नंतर थोडं चालणं ना खूप म्हणजे त्याच्याने फायदे होतात. आणि मला तर म्हणजे हे होतं की ना, रात्रीचं असं जेवण केलं आणि नाही ना म्हणतात 10-20 फेऱ्या मारल्या ना, पूर्ण घाम सुटतो आणि ना म्हणजे एकदम हलकं हलकं वाटायला चालू होतं आणि फ्रेश वाटतं एकदम. तर खूप छान वाटतं शतपावली केल्यामुळं. तर तुम्ही पण जर तुमच्या इकडे जागा असेल तर करत राहा शतपावली वगैरे जेवणाच्या नंतर. आणि आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.